आज आपण 10वी शास्त्र भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण पाहणार आहोत. त्यातील आजचा आपला घटक असणार आहे अभ्यासाचा, तो म्हणजे मेंडेलिव्हची आवर्त सारणी. आता ह्याच स्लाइडच्या मध्यभागी तुम्हाला एक तक्ता दिसतो आहे. त्यात काही मूलद्रव्यांची मांडणी केलेली आहे. तर ही जी मांडणी केलेली आहे ही मेंडेलिव्हने केलेली मांडणी आहे आणि याचाच आपण आज अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपण मेंडेलिव्हची काही माहिती घेऊयात. मेंडेलिव्ह, त्यांचं नाव होतं दिमित्री मेंडेलिव्ह. त्यांचा जन्म 1834 आणि मृत्यू 1907. ते एक रशियन वैज्ञानिक होते, म्हणजे ते रशियाचे रहिवासी होते आणि सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करत होते. आता त्यावेळी त्यांना 63 मूलद्रव्ये ज्ञात होती. ज्यावेळेला मेंडेलिव्हने आवर्त सारणी किंवा ज्यावेळेला मेंडेलिव्हने मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याचं ठरवलं त्यावेळेला त्यांना 63 मूलद्रव्ये माहीत होती. त्यांना माहीत नव्हतं की त्यांचं वर्गीकरण कशा प्रकारे होणार आहे. पण त्यांनी सुरुवात कशी केली तर त्यावेळेला जी 63 मूलद्रव्ये ज्ञात होती त्या 63 मूलद्रव्यांची त्यांनी 63 कार्ड तयार केली. मग त्या कार्डावरती त्या मूलद्रव्याचं चिन्ह, त्याचं अणुवस्तुमान, अशा विविध गोष्टींची त्यांनी नोंद केली. बरं, त्यावेळेला गंमत अशी होती की त्यावेळेला त्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांबाबत सगळ्यांना पुरेपूर माहिती नव्हती. म्हणून त्यांनी त्या सगळ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांचा पहिले काळजीपूर्वक आणि अगदी सखोल असा अभ्यास केला. आणि हा अभ्यास केल्यानंतर त्यांनी त्या गुणधर्मांची नोंद त्या कार्डांवरती केली. आणि मग त्यांनी काय केलं, ती जी सगळी कार्ड आहेत 63 मूलद्रव्यांची, त्यांचे गुणधर्म आणि त्या मूलद्रव्यांची अणुवस्तुमाने यांच्या आधारे त्यांनी त्या कार्डांची मांडणी केली. आणि ती मांडणी त्यांनी कशी केली, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्यांनी ती मांडणी केली. आणि असं केलं असता एक टेबल तयार झाला, एक तक्ता तयार झाला, ज्याला म्हटलं गेलं मेंडेलिव्हने केलेली मूलद्रव्यांची आवर्त सारणी. बरं, त्यांना हे काम करायला किती वर्ष लागली तर त्यांना हे काम करायला, ही सारणी तयार करायला तब्बल 3 वर्षे लागली. म्हणजे 1869 मध्ये त्यांनी हे काम सुरू केलं आणि त्यांचं हे काम संपलं 1872 साली. म्हणजे 1869 ते 1872 या काळात त्यांनी काय केली, मूलद्रव्यांची ही आवर्त सारणी विकसित केली. तर मग आता आपण ह्या आवर्त सारणीबद्दलची माहिती घेऊयात. मेंडेलिव्हची आवर्त सारणी म्हणजे मूलद्रव्यांच्या वर्गीकरणातील सर्वात महत्त्वाची पायरी आहे. म्हणजे याच्यापूर्वी आपण डोबेर आणि न्यूलँड्सचा अभ्यास केला की डोबेर त्रिकं मांडली, न्यूलँड्सनी अष्टकं मांडली, पण त्यांचं वर्गीकरण इतकं प्रभावी नाही ठरलं. पण मेंडेलिव्हनी जी मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलेलं आहे ते खूप प्रभावी आहे, कारण त्यांनी जी पद्धत अवलंबली वर्गीकरणासाठी मूलद्रव्यांच्या, ती पुढच्या वैज्ञानिकांना त्यांचं वर्गीकरण करताना खूप उपयोगी ठरली. त्यामुळं मेंडेलिव्हने वर्गीकरणाचा पाया घालून दिला मूलद्रव्यांच्या, असं म्हणायला हरकत नाही. अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म मानून मेंडेलिव्हने त्या काळी ज्ञात असलेल्या 63 मूलद्रव्य त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडली. मग आपल्याला माहिती आहे, आपल्याला जर वर्गीकरण करायचं असेल तर आपल्याकडे काहीतरी क्रायटेरिया असावा लागतो. मग त्यांनी काय घेतला, अणुवस्तुमान हा क्रायटेरिया घातला. त्यांना असं वाटलं की कोणतंही मूलद्रव्याचं जे काही वर्तन आहे, म्हणजे तो ज्या काही प्रकारच्या तो रासायनिक अभिक्रिया करतो, त्या रासायनिक अभिक्रिया करण्यामागे त्याचा अणुवस्तुमान कारणीभूत आहे असं त्यांनी मांडलं. आणि त्यामुळं त्यांनी अणुवस्तुमान हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे असं म्हटलं. आणि मग त्यांनी जी 63 मूलद्रव्ये त्यावेळेला माहीत होती ती अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने त्यांनी मांडली. पण मांडली म्हणजे त्यांनी अशी सरळ लाईन नाही लावली त्या सगळ्या मूलद्रव्यांची, एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक अशी नाही त्यांनी केली. त्यांनी काय केलं, त्यांनी मूलद्रव्य मांडली आणि ज्यांचे गुणधर्म समान आहेत अशी मूलद्रव्ये त्यांनी एकाखाली एक घेतली. येतंय लक्षात? मग या मूलद्रव्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार मेंडेलिव्हने मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीची रचना केली. आता ही रचना कशी केली ते आपण पुढील स्लाइडमध्ये बघूयात. बघा, त्यांनी पहिले एक नियम तयार केला. काय नियम तयार केला तर मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल आहेत. म्हणजे तुम्ही जर मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली तर काही मूलद्रव्यांचे गुणधर्म हे मागील कोणत्या तरी, म्हणजे काही नाही, सगळ्याच मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या मागील काही मूलद्रव्यांच्या गुणधर्माशी समान असतात. आणि मग अशी मूलद्रव्ये त्यांनी एकाखाली एक मांडली. म्हणजे तुम्ही जर चार्ट बघितला खालचा, तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात पहिले ते जी गुलाबी उभा स्तंभ आहे पहिला, ज्यात हेलियम आहे, निऑन आहे, ऑर्गॉन आहे, तो पहिला जो शून्य स्तंभ त्यांनी म्हणलेला तो सोडून द्या. त्याच्या पुढून बघा, म्हणजे निळा स्तंभ जो आहे पहिला तिथून बघा, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे जे एकाखाली एक आहेत, ह्या सगळ्यांचे गुणधर्म समान आहेत. त्यानंतर दुसरा स्तंभ कशाचा आहे, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक ह्यांचे पण गुणधर्म काय आहेत, समान आहेत. म्हणजे ह्यांचे अणुवस्तुमान जरी भिन्न असले तरी पण ह्यांचे गुणधर्म बऱ्यापैकी सेम असल्यामुळे हे सगळी मूलद्रव्ये एकाखाली एक मांडली गेली.
म्हणजेच एक विशिष्ट मूलद्रव्यांची संख्या क्रॉस झाली की आधीच्याच मूलद्रव्याचे गुणधर्म रिपीट होत आहेत असं त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी अशा प्रकारे ही सगळी मांडणी केली. मग तुम्ही जर नीट बघितलं तर पहिला गुलाबी स्तंभ सोडून द्या, जो पहिला निळा स्तंभ आहे तिथपासून सुरुवात करा. त्या पहिल्या निळ्या स्तंभाच्या वर बघा डोक्यावरती रोमन आकडा आहे 1, त्याच्या शेजारच्या स्तंभावर 2 आहे, त्याच्या शेजारच्या स्तंभावर 3 रोमन आकडा आहे, त्याच्या शेजारचे 4 आहे, मग 5 आहे, मग 6 आहे, मग 7 आणि सगळ्यात शेवटी 3 स्तंभांना मिळून एकच आकडा दिलेला आहे 8. थोडक्यात मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये 8 उभे स्तंभ होते ज्यांना रोमन आकड्यांनी आपण नावं दिलेली आहेत. आणि आडव्या ओळी किती होत्या तर हायड्रोजन पासून AU म्हणजे ऑरम म्हणजे चांदी, तर ह्याच्यामध्ये बघा किती होत्या, ह्याच्यामध्ये 7 आडव्या ओळी होत्या. म्हणजे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये 8 उभे स्तंभ होते आणि 7 आडव्या ओळी होत्या. तर जे 8 उभे स्तंभ होते त्यांना गण असे म्हणतात आणि ज्या 7 आडव्या ओळी आहेत त्यांना आवर्त असे म्हणतात. म्हणजे 8 उभे स्तंभ म्हणजे गण, 8 गण होते आणि 7 आडव्या ओळी म्हणजे 7 आवर्त होती. तर 8 गण आणि 7 आवर्त अशी ह्या आवर्त सारणीची रचना होती की जी आपल्याला मेंडेलिव्हने दिली. मग त्यात तुम्ही जर थोडंसं पाहिलं तर ज्या ज्या ठिकाणी लाल लाल तुम्हाला डॉट्स दिसत आहेत, ठिपके दिसत आहेत, ती अशी मूलद्रव्ये आहेत की जी आपल्या पूर्वजांना माहीत होती. त्यानंतर जे तुम्हाला त्यामध्ये बघा काही ब्लू बॉक्समध्ये एक पांढऱ्या रंगाचे चेक्स पण आहेत, चौकटी आहेत पांढऱ्या रंगाच्या. ते म्हणजे काय, तर त्या पांढऱ्या रंगाच्या चौकटी म्हणजे ह्यात तुम्हाला डोबेराण्याची त्रिका आढळतात. बरोबर आहे. बघा डोबेराण्याचं पहिलं त्रिक काय आहे, लिथियम सोडियम पोटॅशियम, बघा ते बरोबर एका ओळीत आले. दुसरं त्रिक काय आहे, कॅल्शियम स्ट्रॉन्शियम बेरियम, मग ते पण बरोबर आलेलं आहे. म्हणजे ह्या अशा प्रकारे आपल्याला यामध्ये डोबेराण्याची त्रिका पण आढळतात. आणि जे नुसतेच निळे बॉक्स आहेत तर ती अशी मूलद्रव्ये आहेत की जी मेंडेलिव्हला माहीत होती. आणि जी गुलाबी बॉक्समधली आहेत ती मेंडेलिव्हला माहीत नव्हती, पण त्यांचं भाकीत किंवा त्यांचे गुणधर्म मेंडेलिव्हने आधीच सांगून ठेवले होते. म्हणजे मेंडेलिव्हने सांगून ठेवलं होतं की पुढे जाऊन केव्हा ना केव्हा ह्या मूलद्रव्यांचा शोध लागेल तेव्हा त्या मूलद्रव्यांना तुम्ही ह्या ठिकाणी जागा द्या किंवा त्यांना तुम्ही ह्या ठिकाणी ठेवा, असं मेंडेलिव्हने सांगून ठेवलेलं होतं. आता मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे आपण काही गुण पाहणार आहोत. पहिला गुण बघा, गुणधर्मांप्रमाणे आवर्त सारणीत योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. उदाहरणार्थ बेरिलियमचे आधी ठरलेले 14.09 हे अणुवस्तुमान बदलून 9.4 असे दुरुस्त केले व बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा दिली. म्हणजे मेंडेलिव्ह हा फार प्रगत विचाराचा होता. त्याचं असं म्हणणं नव्हतं की मी हे केले म्हणजे हे फायनल आहे, ह्याच्यामध्ये काही चेंजेस नाही होऊ शकत. ही त्याची फार मोठी गोष्ट होती. त्याला माहिती होतं की विज्ञान हे विकसनशील आहे, विज्ञानात विकास होत राहणार आहे, नवीन नवीन शोध लागत राहणार आहेत. त्याचप्रमाणे नवीन मूलद्रव्यांचा पण काही शोध लागू शकतात आणि त्या हिशोबानेच त्यांनी ती सारणी तयार केलेली होती. मग ही सारणी तयार करताना ते लक्षात आलं की काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान चुकलेले आहेत. मग सगळ्यात पहिलं त्याला आढळलं तो म्हणजे बेरिलियम. मग जेव्हा त्याला बेरिलियमला स्थान द्यायचं होतं तर त्याचं अणुवस्तुमान आधी होतं 14.09, म्हणजे जे आधी ज्ञात होतं किंवा जे आधी माहीत होतं ते होतं 14.09. पण नंतर लक्षात आलं की हे जे बेरिलियमचं अणुवस्तुमान 14.09 आहे हे कुठतरी गडबड आहे, हे काहीतरी चुकलेलं आहे. म्हणजे 14.09 नुसार त्याला जिथं जागा मिळतीये ती जागा त्याच्यासाठी योग्य नाही आहे, कारण त्याच्या आधीच्या मूलद्रव्याचे गुणधर्म किंवा त्याच्या नंतरच्या मूलद्रव्याचे गुणधर्म जुळत नाही आहेत, काहीतरी प्रॉब्लेम येतोय. आणि म्हणून त्याने पुन्हा बेरिलियमचं अणुवस्तुमान स्वतः तपासलं आणि त्याच्या लक्षात आलं की बेरिलियमचं अणुवस्तुमान हे 14.09 नसून 9.4 असं आहे. आणि मग 9.4 अशी त्याने दुरुस्ती केली बेरिलियमच्या अणुवस्तुमानाची आणि मग त्याने बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा दिली. तुम्ही जर मागची सारणी बघितली पुन्हा तर मागच्या सारणीमध्ये बघा जी दुसरी ओळ आहे, दुसऱ्या ओळीत पहिला बघा हेलियम आहे, मग लिथियम आहे, मग बेरिलियम आहे आणि मग बोरॉन आहे. मग बेरिलियमला त्याने बोरॉनच्या आधी जागा दिली आणि अशा प्रकारे बेरिलियमला योग्य स्थान आवर्त सारणीमध्ये देता आलं त्याच्या अणुवस्तुमानामध्ये दुरुस्ती केल्यामुळे. आता हे झालं. आता दुसरं वैशिष्ट्य काय, तर त्या काळात राजवायू तुम्हाला माहिती असतील, तुम्ही जर खाली बघितला तक्ता त्याच स्लाईडवरती आहे उजव्या साईडला, हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. तर हे काही मूलद्रव्ये आहेत, ह्यांना म्हटलं तर राजवायू. ह्यांना राजवायू का म्हणायचं, कारण हे सगळी जी मूलद्रव्ये आहेत ही सगळी निष्क्रिय मूलद्रव्ये आहेत. ही कोणत्याही प्रकारच्या रासायनिक अभिक्रियेत सहभागी होत नाहीत, कारण त्यांची अष्टक किंवा द्विक स्थिती पूर्ण आहे. म्हणून हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन ही जी सगळी मूलद्रव्ये आहेत ही राजवायू मूलद्रव्ये आहेत. आणि
काय झालं तर ही जी मूलद्रव्ये आहेत ह्याचा शोध हा नंतर लागला, म्हणजे सारणी आधी तयार झाली, मेंडेलिव्हची आवर्त सारणी ही आधी तयार झाली आणि ह्या मूलद्रव्यांचा शोध त्यानंतर काही दिवसांनी काही वर्षांनी लागला. म्हणजे त्यांनी काय म्हणलंय बघा, मेंडेलिव्हच्या मूळ आवर्त सारणीत राजवायूंसाठी जागा राखून ठेवलेली नव्हती. म्हणजे हे जे राजवायू आहेत हे 6 यांच्यासाठी कोणतीही स्पेशल जागा राखून ठेवलेली नव्हती मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये. परंतु 19व्या शतकाच्या शेवटी हेलियम, निऑन, आर्गॉन इत्यादी राजवायूंचा शोध लागल्यावर मेंडेलिव्हने मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता, म्हणजे मूळ जी आवर्त सारणी त्याने तयार केली होती 1872 मध्ये, त्यात कुठेही कोणत्याही मूलद्रव्याची हलवाहलवी न करता, त्याला कुठेही पुढे मागे न करता त्याने एक वेगळा गण तयार केला. जर मगाशी आपण बघितला पहिला गण होता, पहिला स्तंभ होता उभा गुलाबी रंगाचा, तो स्तंभ त्याने निर्माण केला ज्याला शून्य गण असं म्हटलं गेलं आणि त्यात ह्या राजवायूंना स्थान देण्यात आलं. म्हणजे तुम्ही जर पुन्हा ती सारणी बघितली तर बघा पहिला स्तंभ बघा, त्यामध्ये हेलियम आहे, निऑन आहे, ऑर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे आणि रेडॉन आहे. तर अशी सगळी मूलद्रव्ये त्याने एक वेगळा स्तंभच तयार करून टाकला आणि त्या वेगळ्या स्तंभामध्ये ह्या सगळ्या मूलद्रव्यांना त्यांनी काय दिलं, स्थान त्याने दिलं. सो अशा प्रकारे सगळ्या मूलद्रव्यांना, म्हणजे नंतर शोध लागलेल्या मूलद्रव्यांना पण त्याच्या आवर्त सारणीमध्ये स्थान देण्यात आलं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मगाशी मी तुम्हाला म्हणलं की मेंडेलिव्ह हा प्रगत विचारांचा होता आणि त्याला माहीत होतं की आत्ता काही मूलद्रव्ये आपल्याला माहीत नाही आहेत, पण कालांतराने यांचा शोध लागू शकतो आणि ही जी शोध लागलेली मूलद्रव्ये आहेत त्यांना पण आपल्या आवर्त सारणीमध्ये स्थान देता आलं पाहिजे आणि म्हणून त्याने आपल्या आवर्त सारणीमध्ये काही जागा रिकाम्या सोडल्या, काही जागा रिक्त सोडल्या. ठीक आहे, आणि मग आपण त्याबद्दलची आता माहिती घेऊयात. मेंडेलिव्हने आवर्त सारणीमध्ये काही जागा तोपर्यंत शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी रिक्त ठेवल्या. त्यापैकी 3 अज्ञात मूलद्रव्यांना जवळच्या ज्ञात मूलद्रव्यांवरून इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम व इका सिलिकॉन अशी नावे देऊन मेंडेलिव्हने त्यांची अणुवस्तुमाने अनुक्रमे 44, 68 व 72 असतील असे दर्शविले. म्हणजे काय झालं की त्यावेळेला त्याने काही मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये सांगितलं की समजा आता बोरॉन आहे तर बोरॉनच्या एक घर अलीकडे, किंवा ॲल्युमिनियम आहे ॲल्युमिनियमच्या एक घर अलीकडे, इकाचा अर्थ तो एक घर अलीकडे, इका सिलिकॉनचा अर्थ तो सिलिकॉनच्या एक घर अलीकडे, म्हणजे बोरॉनच्या एक घर अलीकडे एक मूलद्रव्य असणार आहे, ॲल्युमिनियमच्या एक घर अलीकडे एक मूलद्रव्य असणार आहे आणि सिलिकॉनच्या पण एक घर अलीकडे एक मूलद्रव्य असणार आहे. मग ही जी मूलद्रव्ये आहेत ही मूलद्रव्य त्याने सांगून ठेवलं की ही जी मूलद्रव्ये आहेत त्यांना मी आत्ता त्यांच्या स्थानानुसार नाव देतो आहे आणि त्यांचं अणुवस्तुमान पण त्यांनी सांगून ठेवलं की इका बोरॉन जो असेल त्याचा अणुवस्तुमान 44 असेल, इका ॲल्युमिनियम जो असेल त्याचा अणुवस्तुमान 68 असेल, इका सिलिकॉन जो असेल त्याचा अणुवस्तुमान 72 असेल. आणि मग त्याने काय केलं त्याच्या पुढे, तर एवढंच नाही, फक्त अणुवस्तुमान नाही सांगितलं तर त्या मूलद्रव्यांचे गुणधर्म काय असतील हे पण त्याने सांगून ठेवलं. आणि मग कालांतराने त्याचं भाकीत खरं झालं, त्या मूलद्रव्यांचा शोध लागला आणि मग त्यांना अनुक्रमे स्कँडियम, म्हणजे इका बोरॉनला स्कँडियम, इका ॲल्युमिनियमला गॅलियम आणि इका सिलिकॉनला जर्मेनियम अशी नावं देण्यात आली. आणि त्यांनी जे गुणधर्मांचं भाकीत केलं होतं तर त्यांनी केलेलं भाकीत आणि ह्या मूलद्रव्यांचे प्रत्यक्ष आढळलेले गुणधर्म याच्यामध्ये बऱ्यापैकी, म्हणजे 99% याच्यामध्ये काय होतं, साधर्म्य होतं, साम्य होतं. पुढील स्लाइडमध्ये आपण ते सुद्धा पाहणार आहोत. तर अशा प्रकारे मेंडेलिव्ह हा फार दूरदृष्टिकोनातून विचार करणारा होता. त्याने खूप छान प्रकारे मूलद्रव्यांची मांडणी करण्याची एक पद्धत आपल्याला आखून दिली आणि त्याची जी आवर्त सारणी होती ती भरपूर प्रमाणामध्ये लोकांकडून ती मान्य केली गेली, लोकांकडून ती स्वीकारली गेली. या यशामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या महत्त्वाविषयी सर्वांची खात्री पटली व मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची ही पद्धत लगेच स्वीकारली गेली. मग मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता आपण यात बघणार आहोत. म्हणजे मेंडेलिव्हने सांगितलं होतं इका ॲल्युमिनियमला नंतर नाव दिलं गेलं गॅलियम जेव्हा त्याचा शोध लागला. आता मेंडेलिव्हने काय सांगितलं की त्याचं अणुवस्तुमान 68 असेल, प्रत्यक्ष त्याचं अणुवस्तुमान निघालं 69.7, जे अगदीच मिळतं जुळतं होतं. घनता त्याने सांगितली होती 5.9, जी प्रत्यक्षात निघाली 5.94, अगदीच जवळ होती. द्रवणांक तो म्हटला होता कमी असेल आणि तो ॲक्च्युअलमध्ये कमी होता 30.2. गॅलियम हे द्रवरूपात असतं, हा धातू आहे. क्लोराईडचं त्यांनी सूत्र सांगितलं होतं ECl2 आणि प्रत्यक्षात निघालं ECl3 आणि प्रत्यक्षात निघालं GaCl3, म्हणजे त्यांनी बरोबर सांगितलं होतं. ऑक्साईडचं सूत्र त्यांनी सांगितलं होतं E2O3 आणि प्रत्यक्षात आलं Ga2O3. म्हणजे ई का म्हटलंय, इका ॲल्युमिनियम म्हणून त्यांनी ई म्हटलेलं आहे. ऑक्साईडचं स्वरूप उभयधर्मी असेल आणि प्रत्यक्षात पण ते काय आहे, उभयधर्मीच आहे. उभयधर्मी ऑक्साईड म्हणजे तुम्हाला माहिती आहे
उभयधर्मीचा अर्थ असा होतो की ते आम्ल आणि आम्लारी दोन्ही म्हणून काम करू शकतं, म्हणून त्याला उभयधर्मी असं म्हटलं जातं. म्हणजेच गॅलियमने जे गुणधर्मांच्या बाबतीमध्ये भाकीत केलेलं होतं ते 99% बरोबर होतं. थोडंफार इकडे तिकडे असणारच आहे, कारण ते भाकीत होतं कितीही काही म्हटलं तरी. आणि मग अशा प्रकारे या यशामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या महत्त्वाविषयी सर्वांचीच खात्री पटली व मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची ही पद्धत लगेच स्वीकारली गेली. आणि अशा प्रकारे मेंडेलिव्हने आपल्याला मूलद्रव्यांचं वर्गीकरण करून दिलं. पण तरीसुद्धा मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये पण काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी आता आपल्याला बघायच्या आहेत. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी. आता बघा काय काय त्रुटी होत्या. पहिली त्रुट बघा, कोबाल्ट व निकेल या मूलद्रव्यांपैकी पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत संदिग्धता होती. म्हणजेच काय तर कोबाल्ट आणि निकेल ह्या दोघांचं पण जे अणुवस्तुमान आहे ते अपूर्णांकात होतं. मग त्यांना जर आपण पूर्णांकात नेलं तर कोबाल्ट आणि निकेल ह्या दोघांचं पण अणुवस्तुमान समानच दिसते. म्हणजे तुम्ही जर आपण एक 2-3 स्लाईड मागे गेलो, तुमच्या लक्षात येईल इथे शेवटचे 2 स्तंभ बघा. 8वा जो स्तंभ आहे त्यातला कोबाल्ट आणि निकेल बघा. कोबाल्ट आणि निकेल तुम्ही जर बघितलं तर कोबाल्टचं अणुवस्तुमान आहे 58.9 आणि निकेलचं आहे 58.7. मग तुम्ही जर याला पूर्णांकात नेलं 58.9चे होतात 59, निकेलचे 58.7चे होतात 59, म्हणजे 59. आणि हा घोळामुळे कोबाल्ट अधिक निकेल त्याचा गोंधळ निर्माण झाला आणि झाला घोळच की कोबाल्टचं अणुवस्तुमान खरं काही का असेना 0.2ने जास्त आहे आणि निकेलचं बघा 0.7 आहे, म्हणजे कमी आहे कोबाल्टपेक्षा. पण तरीसुद्धा कोबाल्टला निकेलच्या आधी स्थान दिलं गेलेलं आहे. म्हणजे ही काहीतरी चूक झालेली की कोबाल्ट आणि निकेलचं स्थान त्यांना योग्य प्रकारे दिलं गेलेलं नाही आहे. म्हणजे CO आणि NI ह्यांना जे स्थान दिलं गेलेलं आहे ते चुकीचं दिलं गेलेलं आहे, कारण कोबाल्टचं अणुवस्तुमान जास्त आहे, निकेलचं अणुवस्तुमान कमी आहे. म्हणजे निकेल हा कोबाल्टच्या आधी यायला हवा होता, पण कोबाल्ट हा निकेलच्या आधी मांडला गेलेला आहे, लिहिला गेलेला आहे. ही एक चूक पहिली मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये आढळून आली. दुसरी काय बघा, मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. आता तुम्हाला समस्थानिका म्हणजे काय ते माहिती आहे. समस्थानिका म्हणजे काय? समस्थानिका म्हणजे अशी काही मूलद्रव्ये असतात की ज्यांचे अणुअंक समान असतात पण त्यांचे अणुवस्तुमानांक भिन्न असतात. म्हणजे जर तुम्ही हायड्रोजन घेतला तर हायड्रोजनचा अणुअंक एकच आहे, पण त्याचे 3 प्रकार आहेत. हायड्रोजनचा अणुअंक 1, अणुवस्तुमानांक 1, हायड्रोजनचा अणुअंक 1, अणुवस्तुमानांक 2, हायड्रोजनचा अणुअंक 1, अणुवस्तुमानांक 3. म्हणजे एका हायड्रोजनचा अणुवस्तुमानांक 1, दुसऱ्याचा 2, तिसऱ्याचा 3 असे 3 प्रकार आहेत. ह्यांना हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम अशी 3 नावं आहेत. म्हणजे एकाच हायड्रोजनचे 3 प्रकार आहेत. जसे आंब्याचे प्रकार असतात तसे हे हायड्रोजनचे 3 प्रकार आहेत. मग हे 3 जे प्रकार आहेत ह्यांचं काय करायचं? कारण त्याची जी सारणी होती ही पूर्णपणे अणुवस्तुमानावर अवलंबून होती आणि ह्या तिघांचे अणुवस्तुमान वेगळे वेगळे आहेत. एकाचं 1 आहे, एकाचं 2 आहे, एकाचं 3 आहे. मग ह्यांना वेगळ्या वेगळ्या गटात ठेवायचं का? का त्यांचे गुणधर्म समान आहेत, रासायनिक गुणधर्म, त्यांना एकाच गटात ठेवायचं, एकाच स्थानी त्यांना स्थान द्यायचं? हा एक खूप मोठा प्रश्न निर्माण झाला या समस्थानिकांच्या शोधामुळे. आणि ही समस्थानिका फक्त हायड्रोजनचीच नाही, कार्बनची पण आहेत, क्लोरीनची पण आहेत. असे बरीचशी मूलद्रव्ये आहेत की यांची समस्थानिका आहेत. मग ह्या समस्थानिकांना स्थान द्यायचं कुठं हा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला की मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये समस्थानिकांना मांडायचं कुठं? मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान तर अणुवस्तुमाने भिन्न असल्यामुळे त्यांना मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत जागा कशा प्रकारे द्यावयाची हे एक मोठे आव्हान उभे राहिले. वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानामधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. त्यामुळे 2 जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकीत करणे मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमानुसार शक्य नव्हते. म्हणजे काय होतं की हे अणुवस्तुमान जे वाढतंय मूलद्रव्यांचं, त्या अणुवस्तुमान वाढण्यामध्ये काही असा निश्चित नियम नाहीये आणि तो निश्चित नियम नसल्यामुळे आणि त्यातल्या त्यात ती अणुवस्तुमानांक सगळी अपूर्णांकात आहेत, त्यात नियम पण नाही की ही काय प्रकारे वाढतात अणुवस्तुमानांक, म्हणजे सगळाच गोंधळ होता. त्यामुळं 2 मूलद्रव्यांच्या मध्ये अजून किती मूलद्रव्यांचा शोध लागेल हे सांगणं मेंडेलिव्हच्या नियमानुसार काय होतं? अवघड होतं किंवा अशक्य होतं. आणि त्यामुळं मेंडेलिव्हची आवर्त सारणीमध्ये ही काय होती? एक त्रुट होती. आता शेवटची त्रुट काय होती ते आपण बघूयात. शेवटची त्रुट होती ती हायड्रोजनच्या बाबतीमध्ये. आता हायड्रोजनचं वैशिष्ट्य असं आहे की हायड्रोजनचा अणुअंक आहे 1
आणि त्याला त्याची द्विक स्थिती पूर्ण करण्यासाठी, कारण त्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, तो के कक्षेमध्ये असतो, पहिल्याच कक्षेमध्ये, म्हणजे तुमच्या केंद्रकानंतरची जी पहिली कक्षा असते त्यामध्ये तो फिरत असतो, तो एक इलेक्ट्रॉन के कक्षेमध्ये, आणि त्या कक्षेची मॅक्झिमम कॅपॅसिटी 2ची आहे. मग ह्या हायड्रोजनचं वैशिष्ट्य असं आहे की तो कुणाचा तरी एक इलेक्ट्रॉन घेऊ पण शकतो किंवा तो कुणाला तरी एक इलेक्ट्रॉन देऊ पण शकतो. मग त्यांनी इथं कसं मेन्शन केलंय बघा, हायड्रोजनचे स्थान हायड्रोजन या हॅलोजनांशी गण 7 बरोबर साम्य दर्शवतो. आता गण 7 म्हणजे काय, आपल्याला पुन्हा त्या सारणीकडे जावं लागेल मेंडेलिव्हच्या. आपण जाऊयात एकदा पुन्हा आणि गण 7 काय तो बघूया. तुम्ही गण 7 बघा, रोमन आकडा 7 बघा, शेवटून चौथा उभा स्तंभ बघा, 7 दिसतोय. त्याचा पहिला एफ आहे फ्लोरीन, फ्लोरीन क्लोरीन, त्याच्या खाली तो एम एन सोडून द्या, तो चुकीचा मांडला गेलेला आहे. फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आणि त्याच्या खाली आयोडीन एक आहे बघा, फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आणि आयोडीन. ही जी 4 मूलद्रव्ये आहेत किंवा त्याच्या खाली तो ॲस्टेटाईन पण आहे AT. तर फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन आणि ॲस्टेटाईन ही सगळी हॅलोजन मूलद्रव्ये आहेत. हॅलोजन म्हणजे काय, हॅलोजन म्हणजे प्रचंड अभिक्रिया करणारे. आता ह्या सगळ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की हे फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन ही जी सगळी मूलद्रव्ये आहेत, या सगळ्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात आणि त्यामुळं त्यांना त्यांचा अष्टक पूर्ण करण्याकरता एकाच इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते की जो इलेक्ट्रॉन ते कोणत्याही धातूकडून घेऊ शकतात. मग झालं काय की हायड्रोजनची पण तीच अवस्था आहे. हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे आणि त्याला त्याचं द्विक स्थिती पूर्ण करण्याकरता आणखीन एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. मग हा हायड्रोजन काय करणार आहे, तो इलेक्ट्रॉन घेऊ पण शकतो. मग त्याने जर इलेक्ट्रॉन घेतला तर त्याचं जे वर्तन आहे किंवा त्याचं जे बिहेवियर आहे ते फ्लोरीन क्रोमीन ब्रोमीन आणि आयोडीन, फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आणि आयोडीन ही जी हॅलोजन मूलद्रव्ये आहेत त्याच्याप्रमाणे होतं. म्हणजे तो इलेक्ट्रॉन, हायड्रोजन पण इलेक्ट्रॉन घेतो एक आणि हे पण एक इलेक्ट्रॉन घेतात, म्हणजे त्यांचं बिहेवियर काय आहे, समान आहे असं आपण म्हणू शकतो. पण आता हायड्रोजनच्या खाली जी मूलद्रव्ये तुम्ही पाहत आहात, जो पहिला स्तंभ आहे, हायड्रोजनच्या खाली बघा लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, ही सगळी मूलद्रव्ये आहेत. तर ही जी सगळी मूलद्रव्ये आहेत, ही सगळी मूलद्रव्ये म्हणजे काय आहेत, ही अल्कधातू आहेत. हे सगळे काय आहेत, अल्कधर्मी मृदधातू आहेत. कारण हे जास्तीत जास्त आपल्याला मृदेत म्हणजे मातीत सापडतात, आपल्याला पृथ्वीच्या गाभा म्हणजे गर्भात सापडतात आपली सगळी मूलद्रव्य. तर हा जो काही हायड्रोजन आहे हा यांच्याप्रमाणे पण बिहेवियर करतो. म्हणजे हे लिथियम सोडियम पोटॅशियम ही जी मूलद्रव्ये आहेत यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो आणि ते त्यांचा एक इलेक्ट्रॉन कोणालाही देऊ शकतात. मग हायड्रोजनचं पण तेच आहे, जसा हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन घेऊ शकतो त्याचप्रमाणे हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन देऊ पण शकतो. म्हणजे तो अल्कधर्मी मृदा धातूप्रमाणे पण काम करू शकतो. म्हणजे त्याचं दोन्ही बिहेवियर आहे, इलेक्ट्रॉन घेतला तर तो हॅलोजनप्रमाणे काम करतो आणि त्याने जर इलेक्ट्रॉन दिला तर तो अल्कधर्मी मृदा धातूंप्रमाणे काम करतो. आणि मग हे कुठेतरी कन्फ्युजन झालं की त्याला नेमकी ठेवायचं कुठे, मग त्याला हॅलोजन सोबत ठेवायचं का अल्कधर्मी मृदा धातूंबरोबर ठेवायचं. तर असा प्रकारचा एक कन्फ्युजन निर्माण झालं मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये. बघा, हायड्रोजन हा हॅलोजनांशी म्हणजेच गण 7 बरोबर साम्य दर्शवतो. जसे की हायड्रोजनचे रेणूसूत्र H2 आहे, तसेच फ्लोरीन क्लोरीन यांची पण रेणूसूत्र काय आहेत, F2 आणि Cl2 अशी आहेत. तसेच हायड्रोजन व अल्कधातू म्हणजेच अल्कधर्मी मृदाधातू आपण जे मगाशी म्हणलं यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये ही साधर्म्य आहे. हायड्रोजन व अल्कधातू सोडियम पोटॅशियम इत्यादी यांनी क्लोरीन व ऑक्सिजन यांच्याबरोबर तयार केलेल्या संयुगांच्या रेणूसूत्रांमध्ये साधर्म्य आहे. वरील गुणधर्मांचा विचार केल्यावर हायड्रोजनची जागा अल्कधातूंच्या गणात म्हणजेच गण 1 की हॅलोजनच्या गणात म्हणजेच गण 7 हे ठरवता येत नाही. मग तुम्ही जर खालचे चार्ट बघितले तर हायड्रोजननी क्लोरीन बरोबर जी संयुग तयार केली ती कशी आहेत बघा, HCl आहेत. ऑक्सिजन बरोबर काय त्यांनी संयुक्त तयार केलेलं आहे, H2O केलेलं आहे. आणि सल्फर बरोबर काय केलेलं आहे, H2S केलेलं आहे. सोडियमचं पण तसंच आहे, सोडियमनी काय केलं आहे, NaCl केलं आहे. ऑक्सिजन बरोबर N2O केलं आहे आणि सल्फर बरोबर Na2S केलं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे हायड्रोजनची संयुग आहेत त्याचप्रमाणे सोडियमची पण संयुग आहेत. फक्त हायड्रोजनच्या जागी काय घेतलेलं आहे आपण, सोडियम घेतलेला आहे. आणि तेच तुम्ही जर शेवटचा तक्ता बघितला तर त्यामध्ये पण तसंच आपण घेतलेलं आहे. हायड्रोजनने सोडियम बरोबर अभिक्रिया केली, NaH तयार होतो. हायड्रोजनने कार्बन बरोबर अभिक्रिया केली, CH4 तयार होतो. क्लोरीनने सोडियम बरोबर अभिक्रिया केली, NaCl तयार होतो. आणि क्लोरीनने जर कार्बन बरोबर अभिक्रिया केली तर CCl4 म्हणजे क्लोरोफॉर्म आपण ज्याला म्हणतो ते तयार होतं. म्हणजे अशा पद्धतीने ज्या प्रकारची संयुग अल्कधातू तयार करतात त्याप्रमाणे हायड्रोजन तयार करू शकतो आणि ज्या प्रकारची संयुग हॅलोजन्स तयार करतात त्या प्रकारचीच संयुग हायड्रोजन पण तयार करू शकतो. आणि त्यामुळं हायड्रोजनला नेमकी आवर्त सारणीमध्ये कोणतं स्थान द्यायचं हे निश्चितपणे मेंडेलिव्ह ठरवू शकला नाही.
म्हणजे ह्या आपण बघितल्या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी आणि मग ह्या त्रुटींवरती कशी मात केली गेली आणि कशा प्रकारची नवीन आवर्त सारणी तयार केली गेली हा भाग आपण पुढील PPT मध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.